मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मुंबईतले बेस्ट कर्मचारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर गेलेत। या संपामध्ये 38,000 कर्मचारी सहभागी होत आहेत। बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची प्रमुख मागणी आहे। कंत्राटीकरण रद्द करून वेट लीज कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेत सामावून घेण्याची मागणी आहे। सुमारे 10,000 रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीनं करावी अशीही एक मागणी आहे। बेस्टच्या मालमत्तेची विक्री अथवा पीपीपी तत्वावरील पुनर्विकास थांबवण्याची देखील मागणी होतीये। आमच्या थकबाकी रखडलेले आहेत, वेतन करार 10 वर्ष झाले नाही। या संदर्भात सरकारसोबत, महानगरपालिका प्रशासनासोबत, बेस्टच्या प्रशासनासोबत अनेक वेळा चर्चाही झालं, निवेदनही दिलं, परंतु त्यातला अजून काही तोडगा निघाला नाही। त्यामुळे सर्व बेस्टच्या कामगारांनी शेवटी आंदोलन करण्याचा, संप करण्याचा हे भूमिका घेतल्या। बेस्टचं अर्थसंकल्प विलिनीकरण महानगरपालिकेमध्ये करणे हे प्रमुख मागणी आहे। त्याच्यानी बेस्ट ही पुढे सुरळीत चालेल, त्यांनी कामगार आणि प्रवासी सेवा व्यवस्थित होईल। जे रिटायर झालेत त्या लोकांचे 5-6 वर्ष रिटायर होऊन सुद्धा त्यांना ग्रॅज्युएट वगैरे काही मिळालं नाही। आणि आमचे जवळजवळ 2016 पासून 2026 पर्यंत आमचे ॲग्रीमेंट वगैरे झाले, आमच्या पगारवाढ सुद्धा झाली नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडल्याची माहिती मिळतेय। श्रमिक उत्कर्ष सभा, बेस्ट कामगार युनियन संपात सहभागी होणार नाहीये। दोन्ही संघटनेचे कर्मचारी संपात सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक संवाद झाल्याची माहिती मिळते, तर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचा दावा आहे। त्यामुळे संबंधित दोन्ही संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड आणि बेस्ट कामगार युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी ही माहिती दिली आहे।